अकलूज नगर पंचायत निकाल मतमोजणी जो आहे त्या अनुषंगाने अकलूज पोलीस स्टेशन मार्फत प्रॉपर बंदोबस्त लावलेला आहे. त्यामध्ये एक DYSP, 2 PI, 7 EPI, 100 पोलीस कर्मचारी, 60 होमगार्ड, एक SRPF प्लाटून आहे आणि एक KRTचं सेक्शन आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने जे क्रीडा संकुल हे ठिकाण आहे त्या ठिकाणी प्रॉपर नियोजन केलेलं आहे. इलेक्शन कमिशन मार्फत जे RO आहेत त्यांनी जे ओळखपत्र दिलेले आहेत उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी यांना प्रवेश, जो संकुलात जो प्रवेश आपण देतोय तो ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशा लोकांनाच दिला जातोय. आणि जे लोक निकाल ऐकण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था माईकची केलेली आहे, PA सिस्टीमची केलेली आहे. त्या ठिकाणी ते पार्किंगची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर लोकांनी जे इथं सूचना दिल्या जातील पोलिसांमार्फत त्या सूचनांप्रमाणे पालन करावं. विनाकारण मतमोजणी केंद्रासमोर गाडी थांबवणे, तिथं गर्दी करणे या प्रकारे असहकार्याची भावना कोणी ठेवू नये. त्या ठिकाणी कोणालाही थांबू दिलं जाणार नाही. ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच गाड्या पार्क कराव्यात. जिथं त्यांना मतमोजणीचा निकाल ऐकण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच त्यांनी जाऊन थांबावं असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत केलं जाते. त्यानंतर उद्या निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत जवळपास 6 सेक्टरमध्ये 6 व्हेकल मार्फत पेट्रोलिंग तैनात करण्यात आलेले. जवळपास अकलूज शहरामधील एक 40 पॉईंटवर फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत. कर्मचारी, अधिकारी यांचा बंदोबस्त. त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या DJ, डॉल्बी अशा प्रकारे वाद्यांना बिलकुल परवानगी देण्यात आलेली नाही. आणि जर कुठलेही असे वाद्य किंवा असली वाहनं जर निदर्शनास आले तात्काळ ती उद्या सकाळीच पासूनच जप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकांनाही आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. तरी सर्वांना असं आवाहन करण्यात येते की उद्याच्या निकालानंतर प्रत्येकाने आपलं वर्तन असं ठेवावं की जेणेकरून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा उद्या निकाल आहे. यामध्ये अकलूज नगर परिषदेच्या प्रशासनाचं कसं सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळतंय? अकलूज नगर परिषद सहकार्य असं म्हणण्यापेक्षा हा अकलूज नगर परिषदेचं नाही, RO, ARO यांच्या मार्फत पूर्ण यंत्रणा चालली जाते. आमचे काही जे प्रश्न असतील, बॅरिकेटिंग करा, इथं ही सुविधा करून द्या सुरक्षेच्या दृष्टीने, आम्ही ते RO, AROंना कळवतो. त्यामार्फत ते आम्हाला सहकार्य करत असतात. सर, या गेट समोरून अकलूज यशवंतनगर मुख्य रस्ता जातोय, तर हा रस्ता बंद करण्यात येणार आहे का? आणि दुसरा प्रश्न, एंट्री एक्झिट कुठल्या साईड नसणार आहे? अकलूज यशवंतनगरचा जो हा रस्ता जो आहे तो बंद केला जाणार नाही, कारण त्याला पर्यायी वाहतूक व्यवस्था आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. पण वाहतूक जी हेवी आहे इथून त्याला तशी पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रॉपर व्यवस्थित उपलब्ध न झाल्यामुळं ही वाहतूक सुरूच ठेवणार आहे. परंतु जे मुख्य गेट आहे क्रीडा संकुलच्या समोर तिथून पुढे 100 मीटर उजव्या साईडला आणि 100 मीटर डाव्या साईडला नो व्हेकल झोन किंवा नो मॅन्स लँड म्हणून आम्ही तो ठेवतोय. तिथे एकही वाहन आम्ही लागू देणार नाही, थांबू देणार नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला तिथं थांबून देणार नाही. आणि जे लोक निकाल ऐकण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी त्याने PWDच्या ऑफिसकडून तिकडे मागे SDM कार्यालय, DYSP कार्यालय, त्याच्या समोर MTDCची जी इमारत आहे तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे गाड्यांची. लोकांनी तिथं वाहनं पार्किंग करावीत आणि त्यानंतर PWD ऑफिसच्या समोरून जे गेट आहे तिथून त्यांना आतमध्ये येण्यासाठी व्यवस्था केली. तुमच्या पोलीस प्रशासनाचा फौजफाटा कसा असेल? पोलीस प्रशासन एक DYSP, 2 PI, 7 API PSI, जवळपास 100 पोलीस कर्मचारी, 60 होमगार्ड आहेत, एक SRPF प्लाटून आणि एक KRT सेक्शन असं बंद. निकालानंतर विजय मिरवणूक, फटाके घोषणा यावर काय निर्बंध असणार आहेत आणि नागरिकांनी काय पाळावे आणि काय टाळावे हे काय सूचना आहेत? निकालानंतर आतापर्यंत कुठल्याही मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही, कुठल्याही DJ डॉल्बीला परवानगी दिलेली नाही. जो कोणी याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. आणि नागरिकांना एकच आव्हान आहे की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. निकालानंतर त्याने आपलं वर्तन असं ठेवावं की कोणाच्या भावना दुखावू नये आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. उद्या मतमोजणी आणि मतमोजणीच्या अनुषंगाने ज्या प्रतिनिधी बरोबर जो काही व्यक्ती कोण आतमध्ये येणार किंवा प्रतिनिधी येणार तर त्यांना मोबाईल अलाउड आहेत का? त्यांना मोबाईल स्ट्रॉंग रूम मध्ये अलाउड केलेले नाही. त्यांचे मोबाईल गेटवरतीच जमा करण्यात येतील. त्या बाबतीत उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना आव्हान आहे की एक लिमिट पर्यंत ऍक्सेस पर्यंत त्यांना मोबाईल अलाउड आहे. स्ट्रॉंग रूमच्या जवळ किंवा आतमध्ये जाताना त्यांना मोबाईल अलाउड केले जाणार नाहीत. तर त्यांनी याची नोंद घ्यावी. पत्रकार बांधवांसाठी काही कक्ष आहे, त्या कक्षामध्ये तरी मोबाईल अलाउड आहे का? पत्रकार बांधवांचा कक्ष जो आहे तो स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच आहे. त्यामुळे तिथं काही मोबाईलवर निर्बंध नाही आहेत. अकलूज मधील कोणते प्रभाग किंवा असं काय संवेदनशील जे काय म्हणतो आपण त्याला हे संवेदनशील वाटते अशांसाठी काय त्या संदर्भात तुमचं जे काही बंदोबस्त? प्रभाग किंवा जो भाग संवेदनशील आहे त्या ठिकाणी SRPF, QRT, एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त, पेट्रोलिंग फिक्स पॉइंट असे नेमणूक केलेले आहे. त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. आपण जी सुरक्षा व्यवस्था सांगितली सर, तर ती फक्त मतमोजणीच्या ठिकाणी असणार आहे की अकलूज परिसरात इतर ठिकाणी नाक्यावर असं काय हे दोन्ही ठिकाणी असणार आहे. ही जी सुरक्षा व्यवस्था आहे इथं मतमोजणी 10 वाजता सुरू होईल. 10 ते 1 त्यांचं साधारण 1-2 वाजेपर्यंत संपून जाईल इथलं. तर यातला काही बंदोबस्त आम्ही तात्काळ शहरामध्ये शिफ्ट करणार आणि काही बंदोबस्त पहिल्यापासूनच सकाळपासून शहरामध्ये असणार असं डिवाइड केलेलं आहे.